नाही, हे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची तारीख पे तारीखच चालली आहे. तारखेवर तारीख देता येते. यांची नियत खोटी आहे. मी सांगितलं आहे की हे फसवी कर्जमाफी आहे. मग शेतकऱ्यांची ही बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे. त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली आणि द्यायचं असेल तर थातूर मातूर काहीतरी करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं या सरकारची भूमिका आता मला दिसते आहे. नाहीतर कधी घोषणा झाली, कॅबिनेटचा निर्णय कधी झाला, एवढे दिवस का लागतात, मग अधिवेशन आला, मग आता अधिवेशनानंतर सांगितलं आणि तुम्ही त्या दिवशी सांगितलं की आम्ही काम सुरू केलं आहे. कुठे सुरू झालंय, कोणाच्या खात्यात पैसे? आज शेतकरी हंगामाची वाट बघतोय, त्याला कर्ज मिळत नाहीये. शेतकरी आता हंगाम सुरू झालेला आहे खरीपाचा, आणि खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत. आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय. हे पाप आहे. हे सरकारला हे भोगावं लागेल. इतका अक्षम्य पाप या सरकारकडून शेतकऱ्याच्या संदर्भात होताना दिसते. ते सांगितलं ना मी, हे बनवाबनवी करणारं सरकार आहे. आता उद्या शेतकरी रस्त्यावरच उतरतील, उतरावंच लागेल, कारण ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. हे शेतकऱ्यांना फसवलं. यांनी केवळ घोषणा केली, निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ म्हणून मतं मिळवली आणि मतं घेताना मात्र प्रचंड बहुमत मिळवून घेतलं आणि आता शेतकऱ्यांना फसवून तोंडाला पानं पुसण्याचं पाप करतायत. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे धनदांडग्याचं आणि उद्योगपतीचं सरकार आहे. हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. हे शेतकरी शेतमजुरांचं सरकार नाही. सामान्य माणसाशी या सरकारला काही देणं घेणं नाही. हे आता सिद्ध झालेलं आहे.